हाय हाय हॅलो हॅलो हाय फ्रेंड्स. तो येलो कलरचा दिसतोय ना, तो पॅगोडा आहे जिथं विपස්සना करायला जातात. मी खूप वर्षातून मुंबईला चाललेले आहे, म्हणजे 5 वर्षातून मुंबईला चाललेली आहे. आणि हा अनुभव मला परत एकदा स्टार्टपासून घ्यायचा आहे, म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. आता मी थोड्याच वेळात ठाण्याला पोहोचेल. आम्ही शक्यतो बाईकनेच ट्रॅव्हलिंग करतो. अशा प्रकारे हे सुंदरसं नेचर. मी ठाण्याला पोहोचतच आली आहे. आय थिंक विदिन 2 मिनिट. ठाण्याला पोहोचली. श्री न्यू गजानन वडापाव हा ठाण्यातील फेमस वडापाव आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही खायला गेलो दोघंही. नंतर त्याच्यानंतर चहा मस्त घेतला. त्याच्यानंतर ठाण्याच्या स्टेशनला निघालो आहे. चालत चालत हा परत एकदा सुंदरसा अनुभव घेते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल ह्या ठाणे स्टेशनला आल्यानंतर आम्ही तिकीट काढत आहोत. लोकलचं तिकीट काढला आणि लोकलची वाट पाहत आहोत. परत एकदा हा अनुभव लोकलमध्ये बसण्याचा, त्या ट्रॅव्हलिंगचा खूप सुंदर अनुभव आहे. लोकल आली आहे. मुंबईची धावती मुंबई बघायला भेटते परत एकदा. नशीब बसायला जागा भेटली दोघांनाही सेम सीटवर. ठाणे. ही ठाण्यावरून लोकल निघाली. आम्ही ॲक्च्युली दादरला जायला निघालोय. दादरला पोहोचलो. हे दादरचं मार्केट, दादरचा फेमस चहा, जिथं आलं की सगळेजण फर्स्टली चहा घेतातच घेतात. आणि खूप एन्जॉय करत चहा घेतात. हा खूप फेमस चहा आहे. आम्हीही घेतो नेहमी. दादर स्टेशनवरून दादर चैत्यभूमीला जायला वॉकिंगने जावं लागतं. हा रस्ता तिकडे जाण्याचा आहे. हा दादर चैत्यभूमीचा गेट. ह्या सगळ्या गोष्टी मी 5 वर्षापूर्वी करायची, नेहमी जायची. तोच आता मला आज परत एकदा हा अनुभव घेते. मी खूप हॅपी आहे. एक्सायटेड आहे परत एकदा ह्याच ठिकाणी येऊन इथे थांबणं, बोलणं, राहणं, ह्या गोष्टी पाहणं. मन अगदी तृप्त होऊन जातं जेव्हा समुद्राला आपण पाहतो. म्हणजे मी पाहिल्यानंतर माझं मन तर तृप्त खूप होतं. आय लाईक सी. इथे आम्ही सुंदरसा समुद्राचा अनुभव घेत समुद्रकिनारी बसलो आहे. ज्याप्रमाणे त्या लाटा येतात जातात, त्याचं सर्व काही हरवतं. त्याचप्रमाणे आम्ही त्या लाटांकडे पाहत बसलो, स्वतःला हरवून शांतपणे या वाहणाऱ्या समुद्राचा आस्वाद घेत आहोत. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी. थैंक यू सो मच फ्रेंड. थैंक्स लॉट.
हा मुंबईतील माझा सुंदरसा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. माहीत नाही आता नेक्स्ट टाईम वापस कधी येणार आहे. इथे समोरच डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. तिथे आतमध्ये गेल्यानंतर मनाला एक खूप सुंदरशी शांती मिळते. मन तृप्त होतं. त्यांच्या सागरातला एखादा थेंब तरी घ्यावासा वाटतो, जो त्यांनी आमच्यासाठी आपल्यासाठी निर्माण केला आहे. आणि आपण म्हणजे मी तर नक्की प्रयत्न करेल त्यांनी एवढा मोठा सागर जो बनवलेला आहे ना, ह्या सागरामधला एक थेंब घेण्याचा. थँक्यू.